कार्यक्रम किसानवाणी आता आम्ही सादर करीत आहोत. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 फाल्गुन शके 1947 अर्थात 12 मार्च 2026. शेतकरी बंधूंनो, आज कार्यक्रमात ऐकूयात माझी फळबाग माझे शेतीतील अनुभव या सदरांतर्गत प्राध्यापक अनिल उत्तमराव जोगदंड, मुक्काम वानगाव यांची बातचीत. रामराम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज बीड तालुक्यातील वानगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्राध्यापक अनिल उत्तमराव जोगदंड हे आकाशवाणी बीडच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून त्यांचे फळबागेचे अनुभव याबद्दल जाणून घेऊयात. सर नमस्कार. 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 किसानवाणी ऐकणाऱ्या शेतकरी बांधवांना थोडक्यात आपला परिचय सांगाल? मी अनिल उत्तमराव जोगदंड, राहणार वानगाव. माझी शेती पण वानगावलाच आहे आणि माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. तर माझ्या शेतामध्ये मी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये फळ लागवड आहे, अद्रकची शेती आहे, बटाट्याची शेती, काही पारंपरिक पिकं पण घेतो. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे पिकं मी घेतलेले आहेत. माझ्याकडं अंजीरची बाग होती. तर अंजीरच्या बागेबद्दल जर माहिती सांगायची म्हटलं तर जमीन अंजीरसाठी काळी कसदार पाहिजे. फक्त ती चिबडी नसावी, त्याच्यामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे. काळ्या जमिनीमध्ये अंजीरचं बाग चांगला येतो, त्याच्यामध्ये फळ पण चांगलं पोचतं. पण खडकाळ जमिनीमध्ये जसं अंजीरच्या फळाला गोडी असते तशी गोडी काळ्या जमिनीवरची राहत नाही. फळ मोठं होतं परंतु गोडी कमी राहते. खडकाळ जमिनीमध्ये देखील खडकाळ किंवा मुरबाड अशी जमीन असेल तरी अंजीरला चांगली आहे. आणि त्याच्यामधलं जे फळ आहे हे फळ खूप गोडी राहतं. म्हणजे ग्राहकांना जे एक वेळेस जर ते चाखलं तर वारंवार त्याची मागणी करतात, असा अनुभव आहे. कारण माझी शेती जी आहे ती मुरमाड जमीन आहे. तर त्याच्यामध्ये मी 3x3 खड्डे खोदले होते आणि त्याच्यामध्ये काडी कचरा, शेणखत हे मातीमध्ये मिक्स करून ते खड्डे भरून घेतले आणि पूर्ण ओले केले. आणि ओले करून किंवा आपण पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये लागवड केली तर चांगलंच आहे. कारण कोणतीही फळबाग लागवड करायची असेल तर मान्सूनच्या सुरुवातीला जर केली तर पाण्याचं म्हणजे टंचाई येत नाही किंवा त्याला पोषक वातावरण असतं त्याची रोपं चिटकण्यासाठी किंवा त्याची वाढ होण्यासाठी. त्यामुळं खड्डे भरून उन्हाळ्यामध्येच आपण खड्डे खोदून घ्यायचे, त्याला वाळू द्यायची चांगली, त्याच्यामध्ये काडी कचरा खत भरायचं माती मिक्स करून. आणि पावसाळ्यामध्ये एक पाऊस पडल्यानंतर पूर्ण ओली ज्यावेळी जमीन होईल त्यावेळेस, म्हणजे कारण उष्णता पण त्यातली निघून गेली पाहिजे, आणि त्यानंतर रोपाची लागवड करायची. तर मी रोपं राहुरी कृषी विद्यापीठातून आणले होते. कारण सर, अंजीर लागवड करावी असा विचार आपल्या मनात कशामुळे आला? कारण बीड जिल्ह्यामध्ये असं कुठं फळ नाही आहे नवीन, म्हणजे आपल्याकडं काही येतंय का याचा प्रयोग करण्याचा मला म्हणजे जास्त म्हणजे आवड आहे, छंद आहे. त्याच्यामुळे मग आपल्याकडे हे पीक नाही, मग हे कशा पद्धतीने येतंय यासाठी मी प्रयोग म्हणून म्हणजे 1 एकर शेतीचं लागवड केली होती. कुठल्या वर्षी लागवड केली ती? 2009 मध्ये केली होती. तर
लागवड करताना मी सांगितल्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर जमीन पूर्ण ओली झाल्यानंतर आपल्याला त्या खड्ड्यामध्ये प्रत्येक खड्ड्यामध्ये एक झाड लावायला पाहिजे. अंजीर लागवडीसाठी आपण 2 ते 3 महिने आधी खड्डे केले असणार, जेणेकरून खड्डे उन्हात तापले जाऊन तेथील हानिकारक बुरशी वगैरे नष्ट होतील. तापेल. हो, निर्जंतुकीकरण होऊन तापल्यामुळं. अच्छा, हां, त्यानंतर मग काडी कचरा किंवा शेणखत वगैरे मिक्स करून ते भरून घ्यायचे. आणि रोप लागवड करताना मात्र त्यात कसं ते काडी कचरा आपण टाकला असतं, शेणखत टाकलं असतं, त्याच्यामुळे बुरशी तयार होऊ शकते त्याला कुजण्यासाठी. काही कुजलेलं नसते, मग ते रोपाला हानिकारक आहे. त्यासाठी आपण काय करायचं, त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकायचं. आणि त्या म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला रोप लागायचं त्याच्यानंतर माती उकारल्यानंतर त्या ठिकाणी बुरशीनाशक टाकायचं. आणि त्याच्यामध्ये कार्बनडिझम म्हणजे 22 पावडर वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकतो. आणि रोप लागवड केल्यानंतर ते 1 महिन्यामध्ये तर सेट होते. आणि सेट झाल्यानंतर त्याला शेंडा सुरू झाला की ज्यावेळेस 1.5 ते 2 फुटापर्यंत त्याची वाढ होईल त्यावेळेस ते आपल्याला त्याचा शेंडा खोडून टाकायचा. कारण सरळ वाढलं तर ते आपल्याला फळ तोडायला अडचण होते. आणि अंजीर पीक हे असं आहे, ते खूप मोठं झाड होऊ शकतं. मग ते आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग करायला किंवा फळ तोडायला अवघड जातं. त्याच्यामुळे काय करायचं, 1.5-2 फुटाचं वृक्ष झाल्यानंतर किंवा ते झाड झाल्यानंतर त्याचा शेंडा खोडायचा. शेंडा खोडल्यानंतर त्याला खाली बुडापासून फांद्या फुटतात, पण त्या फांद्या ठेवायच्या नाही. वरच्या शेंड्याच्या ज्या 3 ते 4 फांद्या ठेवायच्या फक्त. आणि त्यानंतर त्या फांद्या ज्यावेळेस 2 ते 3 फूट वाढतील त्याच्यानंतर पुन्हा त्या फांद्या 2-2 डोळे ठेवून, म्हणजे ज्या ठिकाणी पान असतं असे पानाचे 2 ठिकाणं, म्हणजे त्याला 2 डोळे म्हणायचं. असे 2 डोळे ठेवून त्या 3-4 फांद्या आपण कट करून टाकायच्या. कारण प्रत्येक पुन्हा 3-4 फांद्या आहेत ना, त्याला नंतर 6 ते 8 फांद्या तयार होतात. आणि पहिल्या वर्षी कसं असतं, ते आपल्याला अंजीरच्या पिकाला लागवड केली आणि त्याला पानं आलं की त्या ठिकाणी फळ येतं. पण पहिल्या वर्षी आपल्याला फळ धरायचं नाही. ज्यावेळेस आपण हे 3 फांद्या किंवा 4 फांद्याच्या दुप्पट फांद्या करतो तर त्यावेळेस आपल्याला त्या फांद्याला जे फळ येईल ते फळ धरायचं. त्यावेळेस तोपर्यंत आपला 1 वर्षाचा कालावधी निघून जातो. कारण तोपर्यंत खोड पण त्याचं चांगलं मजबूत होतोय. आणि त्या फांद्याला जे फळ येतं म्हणजे साधारणतः ऑगस्टमध्ये आपल्याला त्या फांद्या सुरू होतात. ते फळ चांगल्या पद्धतीने येऊन जानेवारीपासून पुढं पिकायला सुरू होतं. आणि एकदा जानेवारीपासून फळ पिकायला सुरू झालं तर ते जूनपर्यंत फळ येत राहतं. त्याला जसं जसं फळ येईल तसं पाठीमागून पिकत राहतं. शेंडा जसा वाढेल तसं प्रत्येक पानाला एक फळ राहतं आणि ते टप्प्याटप्प्यानं पिकत राहतं. जे आपलं हार्वेस्टिंग करता येते टप्प्याटप्प्याने. अंजीर लागवड करताना झाडांमध्ये किती अंतर ठेवायला हवं? तर त्याचं अंतर जे झाडाचं आहे, काही लोक 8x8 वर करतात, काही 10x10 वर करतात, काही 10x12 वर करतात, काही 6x12 वर करतात. पण त्याची आदर्श जर लागवड म्हटलं तर जमिनीची प्रत बघून त्याची करावं लागते. जर काळी कसदार जमीन असेल तर 10x12 वर त्याची लागवड केली जाते. म्हणजे चांगले म्हणजे आदर्श अंतर आहे. आणि मुरमाड जमीन असेल किंवा खडकाळ जमीन असेल तर ते 8x12 किंवा 10x10 असं जर अंतरावर जर लागवड केली तर व्यवस्थितपणे पोचतं झाड किंवा झाड चांगलं होतं, त्याला फळ चांगलं लागतं, त्याला अन्न खायला म्हणजे काय होतं, सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात मिळतो त्या अंतर ठेवल्यामुळं. पण त्याच्यापेक्षा कमी अंतर असेल तर सूर्यप्रकाश मिळत नाही बरोबर, मग त्याच्यात फळधारणा चांगली होत नाही, फळ जरी आलं तरी ते फळ पोचत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. आता अंजीरमध्ये बऱ्याचशा जाती आहेत. त्याच्यामध्ये आता पुण्याच्या साईडला जे अंजीर लागवड केली जाते ते पुन्हा अंजीर नावाने प्रसिद्ध आहे. ते अंजीर आपल्या मराठवाड्यामध्ये पण येतं. पण मराठवाड्यामध्ये येण्यासाठी जे अंजीर आहे ते खास दिनकर व्हरायटी आहे. दिनकर व्हरायटी आहे. आणि त्याचं आता पुन्हा अंजीर कसं आहे, 30 ग्रॅम ते 50 ग्रॅम पर्यंत ते फळ पोसू शकतं, त्याची साईज होऊ शकते. पण दिनकर जी व्हरायटी आहे ते 40 ग्रॅम पासून 80 ग्रॅम पर्यंत त्याचं वजन होतं. म्हणजे जसे आपली मेहनत आहे त्या पद्धतीने. त्याचबरोबर आता ते हे पुन्हा अंजीर पण 40 ते 50 ग्रॅम होतं. आणि पुन्हा अंजीर कसं आहे, देठ अंतर जास्त आहे, म्हणजे देठाचा म्हणजे काडीपासून देठ थोडं अंतरावर आहे. आणि हे दिनकर जी व्हरायटी आहे ही जरा जवळ असते, जास्त देठाचं जास्त अंतर नाही. आणि पुन्हा अंजीरचं आणि दिनकर व्हरायटी हे जवळपास सारख्याच आहेत. त्याच्यात साल जी आहे फळाची पिकल्यानंतर खूप पातळ साल असते, त्याची जास्त जाड साल नसते. आणि त्याच्यानंतरची जी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली जी जात आहे ही मिनी जम्बो आणि सुपर जम्बो ह्या अलीकडे विकसित झालेल्या जाती आहेत. तर त्याचं फळ खूप मोठं होतं. खूप मोठं म्हणजे जवळपास 100 ग्रॅम पासून ते 180 ग्रॅम पर्यंत मोठं फळ होतं त्याचं. म्हणजे अशा पद्धतीने फळाची साईज होते. त्याला देठ म्हणजे
असायला आहे म्हणजे थोडासा डेट असतो, म्हणजे त्या खोडाला चिटकूनच ते फळ चिटकूनच फळ येतं. देतं हा, ते. आणि ड्रायफ्रूट करण्यासाठी ही व्हरायटी चांगली आहे. आणि कच्चं फळ आपलं जे पिकलेलं फळ आहे ते विकण्यासाठी म्हटलं तर दिनकर आहे आणि पुन्हा अंजीर आहे. या दोन्ही व्हरायटी आपल्या मराठवाड्यामध्ये येतात. बर. हो, फक्त हे पुणा साईडला म्हणजे जास्त सासवड वगैरे त्या भागामध्ये लागवड केली जाते, म्हणून ते पुण्याच्या जवळ असल्यामुळं त्याला पुणा अंजीर नावाने प्रसिद्ध आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आणि पुण्याच्या जवळपास अशा बऱ्याचशा नर्सरी आहेत ज्या शासनमान्य, महाराष्ट्र शासनाची त्याला मान्यता आहे, अशा नर्सरी आहेत. त्या ठिकाणी अशा पद्धतीने चांगलं आपल्याला रोप, क्वालिटीचं रोप मिळतं. पण राहुरी कृषी विद्यापीठातून महाराष्ट्र शासनाचीच नर्सरी आहे, ती विद्यापीठाची आहे, त्यामुळे ते चांगलं संशोधित वाण त्या ठिकाणी तयार होतात आणि खात्रीला एक रोप असतं त्याला की चांगल्या पद्धतीचे फळ येतं. नाही तर काय होतं, दुसऱ्या शासन मान्यता नसेल किंवा शासनाची नर्सरी नसेल अशा ठिकाणून जर आपण अंजीरचं रोप घेतलं तर झाड येतं, त्याला फळ येतं, पण ते पिकायच्या अगोदरच गळून पडतं. म्हणजे अशी पण त्याची अवस्था होते. त्यासाठी खात्रीशीर नर्सरीमधूनच जर आपण रोप खरेदी केलं तर खात्रीशीर फायदेशीर होते. सर आणखी एक विचारायचं आहे हा, की आता अंजीर लागवड केल्यानंतर आपण कोणाकडनं मार्गदर्शन घेतलं? मी अंजीरची बाग प्रथमतः राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी पाहिली होती. मग त्यांना तिथं चौकशी केली की ही आमच्या मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये येईल का? तर त्यांनी सांगितलं ही जी व्हरायटी मी लावलेली दिनकर व्हरायटी होती, ही जी व्हरायटी आहे ही पूर्ण मराठवाड्यामध्ये येण्यासाठीच म्हणजे ही विकसित झालेली आहे किंवा त्याच्या प्रदेशामध्ये. अंजीरचं कसं उष्ण कटिबंधामध्ये असणारं फळ हे एकदम शीत कटिबंधामध्ये तो येत नाही. तर हे मराठवाड्यामध्ये देखील याला पोषक असं वातावरण आहे म्हटले. म्हणलं पण आमच्याकडे त्या बागा वगैरे नाहीत. पण त्यांनी सांगितलं तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर तुम्ही 1 एकर लावून पहा, आम्ही पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करू. तर त्या ठिकाणी जे व्हर्टिकल्चर डिपार्टमेंटचे जे सर होते त्या ठिकाणी, तर त्यांनी मला त्यांचा नंबर दिला आणि त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलं, म्हणजे कधी त्या छाटणी केली पाहिजे. आता त्याची छाटणी 2 वेळेला करता येते आपल्याला. एक खट्टा बहार असतो आणि दुसरा मिठा बहार असतो. जर आपण जूनमध्ये त्याची छाटणी केली तर त्याचं फळ हे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पिकायला सुरू होतं आणि ते जे आलेलं फळ असतं त्याला गोडी जास्त नसते, म्हणजे आंबट नसतं, पण त्याला खट्टा बहार म्हणजे त्याला गोडी जास्त नसते, म्हणून त्याला खट्टा बहार म्हटलं जातं. पण जर ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात जर छाटणी केली तर ते फळ, त्याचं आलेलं फळ हे जानेवारी पासून पुढे पिकायला सुरू होतं आणि त्या फळामध्ये चांगली गोडी राहते, म्हणून त्याला मिठा बहार म्हणतात. अशा पद्धतीने 2 वेळेस आपल्याला छाटणी करता येते. दोन्हीपैकी आपण ठरवायचं की आपल्याला कोणता बहार घ्यायचा. पण कसं असतं, खट्टा बहार जो आहे त्याला थोड्या थंडीच्या दिवसामध्ये येतो, त्याला काही पावसाळ्याचा दिवस असतो त्यामुळे त्याला विघ्नाची शक्यता जास्त असते, म्हणजे बुरशीनाशक, काही कीटक त्याच्यावर प्रादुर्भाव होतो. आणि पण त्याला मार्केट चांगलं मिळतं, कारण कसं रोगामधून वाचवलं तर त्याला मार्केट भेटतं. पण नंतरच्या ज्या बहार आहे, मिठा बहार जो, त्यावेळेस सगळ्यांचंच अंजीर येतं. कोणत्या वस्तूची मागणी जास्त असेल आणि त्यावेळेस पुरवठा भरपूर झाला तर भाव कमीच राहतो, जेमतेम राहतो. तसं जो खट्टा बहार आहे त्यावेळेला मार्केटमध्ये कुणाचं फळ नसतं, उपलब्ध नसतं, म्हणजे पुरवठा नसतो आणि मागणी तर स्थिर असते समजा, मग त्याच्यामुळं त्याला मार्केट चांगलं मिळतं. पण फळ चांगलं येण्याची गॅरंटी नसते त्या ठिकाणी, त्याला जास्त फवारणी वगैरे करावं लागते. आता आपण जे रोगांसंदर्भात सांगितलं, तर अंजीर पिकावर येणारे रोग आणि त्याचं नियंत्रण या संदर्भात काय सांगाल? अंजीर या फळझाडाला, फळ पिकाला जास्त रोग नाही, पण ते पावसाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये धुक्याचं प्रादुर्भाव असतो. धुकं आलं की त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि काही वेळेला त्याच्यावर आळी पण पडते. तर आमच्या भागामध्ये घुल्या असं म्हटलं जातं, पसरत राहत, केसाळ आळी, त्या प्रकारची आळी ती एका पानावर जवळपास 100-150 अंडे घालते आणि तेवढे त्यात एका ठिकाणी विकसित होतात आणि मग ते एक पान पूर्ण खाऊन ती आळी मोठी होते. अशा आळीचा देखील प्रादुर्भाव होतो. त्यासाठी कोणतंही एक कीटकनाशक, क्लोरोपायरिफॉस असेल, प्रोपेनफेक्स असेल, कोणतंही एक कीटकनाशक जर साधं वापरलं तर ती आळी मरते. आणि ज्यावेळेस कळतं त्यावेळेस बुरशीनाशक आपल्याला मारावं लागतं. मग त्याच्यामध्ये कार्बेंडिझम म्हणजे 22 असेल, साप पावडर असेल, M45 असेल, खूप अशा भारीचे कस्टोडिया वगैरे असं काही मारायची काही गरज नाही. हा, म्हणजे साधे आपले बुरशीनाशक जरी मारले तरी तो करपा कव्हर होतो त्याला किंवा आटोक्यात येतो. साधारणतः 3-4 फवारण्या जास्त करावं लागतात, जास्त फवारणी करायची त्याला गरज नाही लागत. आणि त्याचं खत व्यवस्थापन करताना पण जर रासायनिक खतं जास्त वापरली तर त्यावेळेस मात्र त्याला रोगाला जास्त बळी पडतो. पण जर आपण सेंद्रिय
खत वापरले, सेंद्रिय खतामध्ये समजा आपण कंपोस्ट खत वापरलं, काडी कचऱ्यापासून तयार केलेलं खत किंवा शेणखत वापरलं, तर त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली तयार होते आणि त्याला रोगाला बळी कमी पडतं. मग आपण काय करतो, ज्यावेळी छाटणी करतो ना, छाटणीच्या अगोदर आपण जून महिन्यामध्ये पीक बंद झालं, बंद होतं म्हणजे त्याला फळ येतच, पण ते पाऊस पडल्यामुळे त्या फळामध्ये आळ्या होतात, त्याच्यामुळे ते आपण विकत नाही आणि त्यानंतर त्याला मेहनत करायची नाही. मग ते सुप्त अवस्थेमध्ये त्याला पाणी द्यायचं नाही, त्याला बाकी काही बघायचं नाही. आणि ज्यावेळेस आपण त्याची छाटणी करू, छाटणी केल्यानंतर त्या झाडाच्या बुंद्याच्या भोवती 1-1.5 फूट अंतर सोडून एक रिंग पद्धतीने आपण कुदळीने कशाने उकरून घ्यायचं आणि मातीमध्ये 1 टोपलं शेणखत टाकायचं, त्याच्यामध्ये ते माती आड करायचं, बुजून घ्यायचं. मग त्याचा चांगला इफेक्ट राहतो. म्हणजे उघडं ठेवलं तर ते खाली मुरण्यापेक्षा जास्त त्याचं बाष्पीभवन जास्त म्हणजे स्वरूपामध्ये होऊन जातं. म्हणजे पिकाला ते 50-60% कामाला येतं, 40-30% बाजूला जातं. पण जर बुजून टाकलं आपण तर ते 100% आपल्या त्या फळपिकासाठी उपयोगाच येतं. ते शेणखत टाकल्यानंतर 15-20 दिवसानंतर ते लागू व्हायला सुरू होते आणि त्यानंतर जोमदार त्याचं अंकुर निघतो, वाढ होते आणि मग चांगलं फळ देखील त्याला चांगलं पोचतं. पण फळ पिकायला सुरू झाल्यानंतर त्या शेणखताची पावर थोडी कमी कमी होत राहते आणि मग त्या झाडाला जास्त खायला पण लागतं आणि मग उन्हाळा सुरू होतो, त्यामुळे जानेवारीच्या नंतर जास्त रोग पण नसतो, धुकं वगैरे त्यावेळेस कमी झालेलं असतं पुढे जानेवारी-फेब्रुवारीच्या नंतर. मग त्यावेळेस आपल्याला एक रासायनिक खताचा डोस द्यावा लागतो, म्हणजे जेणेकरून की पुढचं पण फळ चांगलं येईल आणि चांगलं पोसेल, क्वालिटी चांगली, शायनिंग चांगली. शेणखतामुळे फळाची शायनिंग चांगली राहते, फळ चांगलं पोचतं. तर हे जे रासायनिक खत म्हणलात आपण, ह्याची किती मात्रा द्यायला हवी एका झाडाला? एका झाडाला 200 ते 250 ग्रॅम आणि तेही रिंग पद्धतीने बुजून टाकलेलं चांगलं फायदेशीर राहते. याचं पाणी व्यवस्थापन कसं असावं? कोणतंही फळ पीक करायचं असेल तर हातपाटाने पाणी देण्याच्या ऐवजी ड्रिपने जर पाणी दिलं तर वापसा कंडिशन राहते. वापसा कंडिशनमध्ये जमीन भुसभुस राहते आणि भुसभुशीत जमिनीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं फळझाडांची वाढ चांगली होते. जर खडकाळ जमीन असेल तर ताण द्यायची काही गरज नाही. 8 दिवस जरी 10 दिवस जरी पाऊस उघडला, कारण आपण जूनपर्यंत त्याला पाणी देतो, त्याचं पीक घेतो. पाऊस पडल्यानंतर जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत फळ घ्यायला काही अडचण नाही, पण पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला आळ्या होतात त्याच्या फळामध्ये, त्याच्यामुळे ते फळ घ्यायचं नाही. मग तिथून पुढे आपण त्याला पाणी द्यायचं नाही. जर पावसाने ताण दिला त्याच्यामध्ये तर तोच त्याला ताण होतोय. त्याच्यानंतर जर जास्तीचाच ताण वाटायला लागला तर मग एखादं पाणी द्यायचं, कारण त्याच्यामध्ये झाडं जाऊ नयेत. आणि काय होतं, अंजीरच्या पिकाला पाण्याची जर कमतरता भासली तर खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. तर ते खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला त्याला म्हणजे जास्तही ताण एकदम झाडं फायद्याचं नाही. म्हणजे ताणावर थोडेफार आले की छाटणी करून त्याला खत टाकून पाणी सोडायचं, त्याला पाणी द्यायचं. या पद्धतीने आपल्याला त्याला जास्त ताणाची गरज नाही. फक्त काळी कसदार जमीन असेल तर मग त्याला आपण पाणी नाही दिलं तरी चालतं. त्याला जास्त ताण जेवढा जास्त देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ओल टिकून राहते. आता अंजिराच्या एका झाडाला एका सीझनमध्ये, एका बहारामध्ये किती फळ साधारणपणे आपल्याला प्राप्त झालेलं आहे? आता झाड पहिल्या वर्षी आपण फळ घेत नाही, दुसऱ्या वर्षीपासून आपण फळ घ्यायला सुरू करतो. दुसऱ्या वर्षी आपण म्हणजे 3 ते 4 फांद्याचे 6 ते 8 फांद्या होतात, त्या फांद्याचे आपल्याला 10 ते 15 किलोपर्यंत फळ मिळतं. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण काय करतो की 2 डोळे ठेवून प्रत्येक फांदी छाटतो. म्हणजे जेवढ्या फांद्या या वर्षी आहेत, समजा 6 फांद्या, 3 फांद्याच्या 6 फांद्या झाल्या तर त्याच्या पुढच्या वर्षी 12 फांद्या होतील. प्रत्येक म्हणजे जास्त फांद्या ठेवल्या तर ते अनियंत्रित फांद्या वाढल्यानंतर फळ येतं, मग ते फळ पाहिजे तसं त्याला आकार येत नाही, शायनिंग येत नाही. त्यासाठी मर्यादित दरवर्षी दुप्पट फांद्या आपण करत चालायचं. आणि साधारणतः 5-6 वर्षानंतर एका झाडापासून आपल्याला 60-70 किलो फळ मिळतं. जसं जसं त्याचा कालावधी वाढेल तसं तसं आपल्याला त्याचं फळ जास्तीच मिळतं. आणि जर अंजीरच्या फळबागाला पाण्याची चांगली सुविधा असेल, पाणी त्याला कमी नाही पडलं, खोडकिडीचा प्रादुर्भाव नाही होऊ दिला, तर साधारण 20-25 वर्षापर्यंत आपल्याला ती फळबाग टिकवता येते. आणि हे जे ड्रायफ्रूट काढण्यासाठी आपण जे अंजीर येते तर ती आपल्या भागात येत नाही का? आपल्या भागात असा प्रयोग काय केलेला कोणी माहीत नाही का. पुणा साईडला आहेत बऱ्याच लोकांकडे असं एक शेतकऱ्यांनी 3-3, 4-4 एकर बागा केलेल्या आहेत आणि ते स्वतःचं ड्रायफ्रूट वगैरे तयार करतात. ते तशा पद्धतीचे प्रयोग तिकडे आहेत चालू, पण आपल्याकडे मराठवाड्यामध्ये असं काही प्रयोग केलेला माहीत नाही. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलं जातं अंजीरचं, पण तिथेही ड्रायफ्रूटचा प्रोजेक्ट कोणाकडे आहे याच्याबद्दल माहिती नाही. अंजिरासोबत आणखी काय लागवड करता आपण शेतीमध्ये? अंजिरासोबत आपल्याकडं अद्रक असते. तर अद्रकीसाठी कसं शेतीमध्ये आपण पारंपरिक पिकं घेण्याच्या ऐवजी जे विकतंय
ते पिकवलं पाहिजे. आतापर्यंत शेतकरी सुधारणा का झाली नाही की शेतकरी पारंपरिक पिकं घेतो, त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या खर्चातून जातो आणि उत्पादन काय जास्त मिळत नाही. जे उत्पादन मिळतं त्याला भाव मिळत नाही. त्यासाठी मार्केटमध्ये जे चालू आहे, जे चालते ते आपण पिकवलं पाहिजे. तर मी मागच्या 2016 पासून अद्रकीचं उत्पादन घेत आहे. तर साधारण एक एकरमध्ये मी 150 क्विंटलपर्यंत अद्रकीचं उत्पादन घेतो. बर. पण त्याला हे मेहनत तशी करावी लागते. तर त्याच्यामध्ये अद्रक, आता तुम्हाला जर बेण्यापासूनची प्रक्रिया सांगायची म्हटलं तर मार्च एंडपर्यंत आपल्याला बेणं काढून ठेवावं लागतं. कारण कसं असतं की मार्चमध्ये उष्णता चालू होते. जर मार्चच्या नंतर जर आपण ते बेणं काढायला उशीर केला तर त्याला जमिनीमध्ये अंकुर येतात आणि अंकुर आलेलं किंवा उगवलेलं बेणं जास्त उत्पादन देत नाही. तर त्यासाठी अंकुर येण्यापूर्वीच आपण बेणं काढून ठेवलं पाहिजे आणि काढून ते सुप्त अवस्थेमध्ये सावलीला ठेवायचं. त्याला पाणी टाकायचं नाही जास्त, म्हणजे ते वाळूनही द्यायची नाही. अद्रक वाळूनही द्यायची नाही आणि जास्त पाणी टाकलं तर त्याला कोंब येतील, वाढ होईल जागेवरच. त्यासाठी त्याला फक्त स्टोअर म्हणजे आहे तशा कंडिशनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर त्याला गोंदपाटानं किंवा त्या पोत्याने वगैरे झाकून ठेवायचं. टिकून राहिला. जर त्याला पाणी मारलं तर फक्त ते पोते वगैरे ओले होतील एवढंच पाणी मारायचं, त्याच्यामध्ये पाणी जास्त जाऊ द्यायचं नाही. आणि साधारणतः 2 महिने नांगरट करून जमीन वाळली पाहिजे, म्हणजे त्यातलं बुरशी वगैरे जे काय असेल ते सगळं नाहीसं होऊन जातं. त्यानंतर शेणखत, मळी, कोंबडी खत जे काय आपल्याकडे उपलब्ध असेल, तर आपल्याकडे बाकीचं उपलब्ध नाही, आम्ही फक्त शेणखताचाच वापर करतो. एकरी साधारणतः 10 ते 12 ट्रॉयला शेणखत टाकतो. आणि शेणखत जमिनीमध्ये म्हणजे टाकल्यानंतर 7-8 दिवस वाळून देत होते, कारण त्याच्यामध्ये जे काही बुरशी वगैरे असेल ते उन्हाने बुरशी नाहीशी होती. त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस आपल्याला बेड तयार करावं, अद्रकीसाठी आपण बेड म्हणजे मोठी सरी गादी वाफे म्हणून आपण त्या थोडक्यामध्ये तर ते तयार करण्यापूर्वी मग रासायनिक खताचा बेसळ डोस जमिनीमध्ये टाकून देतो. त्याला रोटावेटर मारतो, म्हणजे सगळं मिक्स करून घेतो आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा बेड पाडतो आपण त्याला. काही लोक काय करतात, बेडवर रासायनिक खताचा किंवा बेसळ डोस त्याच्यामध्ये टाकतात. तर त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालतंय. पण अद्रकीला आपण लागवड केल्यानंतर साधारणतः 20-25 दिवसानंतर ह्युमिक ॲसिड सोडतो. ह्युमिक ॲसिडने त्याची पांढरी मुळी वाढते. मग पांढरी मुळी एवढी वाढते की ते पूर्ण बेडमध्ये त्याची मुळी विस्तारित होते. मग त्या मुळीला खाण्यासाठी अन्न म्हणून आपण काय केलं पाहिजे, पूर्ण जमिनीमध्ये खत टाकलं पाहिजे, पांगवलं पाहिजे आणि बेडमध्ये ते पूर्ण कुठेही ते खत त्याला उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून मी पूर्ण बेडवर वर न टाकता पूर्ण बेडमध्ये मिक्स करून घेतो, जेणेकरून की कोंब वापताना त्याचा जोमदारपणे कोंब वापर. आणि अद्रकीचा लागवड साधारणतः मे मध्ये किंवा कुणी एप्रिलमध्ये पण करतात. पण ते आदर्श जर वेळ कोणती असेल लागवडीची, तर 15 मे ते 15 जून या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये जर अद्रक लागवड केली तर चांगलं उत्पादन मिळतं. 15 मे ते 15 जून. हो. आणि मग त्यासाठी पाण्याची आवश्यकता पडत नाही का त्याला? जर समजा आता शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध असेल तर मे मध्ये लागवड करायला काही हरकत नाही. कारण लागवड करताना आपण बेसळ डोस टाकला असतो, शेणखत टाकलं असतं, त्याच्यामध्ये उष्णता असते, जमीन तापलेली असते. लागवडीपूर्वी आपल्याला पूर्ण बेड ओला करून घ्यायचा असतो, जेणेकरून की त्याच्यातली उष्णता बाजूला निघेल. कारण त्याच्यामध्ये जर उष्णता अर्धवट जर भिजलेला बेड असेल आणि त्याच्यात अद्रक लावली आपण तर ती अद्रक सडण्याची भीती असते. त्याला कंदकुजची सुरुवातीलाच भीती असते. कारण सगळ्यात मोठा जर रोग कोणता असेल अद्रकला तर कंदकुज. एकदा कंदकुज सुरू झाली तर ते आटोक्यात येणं मुश्किल आहे. आता काही बुरशीनाशक वगैरे निघाले ते, पण थोड्या प्रमाणामध्ये उशिरा जर सुरू झाली तर ते आपण कंट्रोल करू शकतो. पण सुरुवातीपासूनच जर असं सुरू झालं असेल मग ते अद्रक बुरशीनाशक किंवा ते कंदकुज आटोक्यात येत नाही. तर त्यासाठी पूर्ण बेड ओला करून घ्यायचा. ओला झाल्यानंतरच पुन्हा प्रक्रिया करून अद्रक लागवड करायची. अद्रक लागवड करताना त्याला प्रक्रिया करण्यासाठी कोणतेही एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाचं द्रावण तयार करायचं. त्या द्रावणामध्ये 10 मिनिटं त्याचे अद्रकीचे साधारणतः 30 ते 50 ग्रॅमपर्यंतचे तुकडे तयार करायचे आणि ते तुकडे त्या बुरशीनाशकाने बुडवून ठेवायचे. 10 मिनिटानंतर बाहेर काढायचे आणि ते सावलीला सुकवायचे, ते उन्हात सुकवायचे नाही, जेणेकरून की ते बुरशीनाशक किंवा ते कीटकनाशक त्याला चिटकून राहिलं पाहिजे, जेणेकरून की जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याला प्रादुर्भाव होणार नाही. म्हणजे आपण सायंकाळी त्याला बुडवलं आणि 10 मिनिटांनी काढून मग रात्रभर त्याला वाळू दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. दिवसा जरी तुम्ही काढलं तर ते लागवडीपूर्वी तुम्ही सावलीतच ठेवायचं. ज्यावेळेस लागवड करायची त्याच वेळेस त्या लागवड करणाऱ्या मजुराकडे आपण ते लावायला द्यायचं. त्यावेळेस सुकलं तर काय हरकत नाही, कारण आपण अगोदर सावलीमध्ये सुकवलेलं असतं. शेतकरी बंधूंनो, प्राध्यापक अनिल उत्तमराव जोगदंड, मुक्काम वानगाव यांच्याशी माझी फळबाग माझे शेतीतील अनुभव या संदर्भात आपण बातचीत करत आहोत. वेळेची मर्यादा असल्याने
आपणास ही बातचीत आज इथेच थांबवावी लागणार आहे. शेतकरी बंधूंनो, याचा उर्वरित अंश पुढील किसानवाणी कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. आता ऐकूयात कृषी